महाराष्ट्र शासनाकडून सोलापूर राज्य परिवहन विभागास 10 नवीन बसेस मिळाल्या आहेत। त्या बसेसचं लोकार्पण सोहळा आमदार विजयकुमार देशमुख आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आलं। पूजा झाल्यानंतर अमोलबापू शिंदे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी नवीन बसमध्ये बसून शहरामध्ये फेरफटका मारला। त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बोलताना अमोलबापू शिंदे यांनी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची सेवा करून आणखीन कशा पद्धतीने नवीन बसेस आपल्याकडे येतील यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलं। सोलापूर डेपोमध्ये आज नव्यानं सुरू असलेल्या या 10 बसच्या लोकार्पण सोहळ्याकरता उपस्थित सर्व मान्यवर खरे असताना सोलापूर डेपो आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरं आहे। राज्यामध्ये जे काही प्रमुख डेपो असतील त्यातलं प्रमुख मानलं जाणारे डेपो म्हणजे सोलापूर डेपो आहे। कारण कर्नाटक असेल आंध्र असेल हायवेला जोडलेलं आणि तीर्थक्षेत्र असल्यामुळं आपण बरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात। तुळजापूरमध्ये आपले मुलांना नसतात तुळजापूरला देवी मातेचं दर्शन घेण्याकरता या गावावर इथे येऊनच बरेच तिकडे असतात, पंढरपूरला जातात, गाणगापूरला जातात आणि प्रायव्हेट गाड्यांचा आज तुम्ही बघितलं वाढलेले रेट त्याच्यात नसलेले म्हणजे सुरक्षता हे सगळं लक्षात घेतात। तर असताना परत एकदा म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं मनापासून धन्यवाद द्यावं लागेल की तरी त्यांच्या कार्यकालामध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणूस जो एसटी पासून दुरावला होता, त्या महिला एसटी पासून दुरावल्या होत्या, वडीलधारी मंडळी या सगळ्याला एसटीपर्यंत आणण्याचं, एसटी जे काही महिलांना सन्मान योजना दिली, ज्येष्ठांना जी योजना दिली त्यामुळं सर्वसामान्य माणूस एसटीकडे पुन्हा एकदा जोडला गेला। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, प्रतापजी सरनाईक साहेब असतील, हे सर्वसामान्यातून आलेले माणसं असल्यामुळं यांना सर्वसामान्य माणसाची दुःख अतिशय जवळून कळतात, लक्षात येतात। त्यामुळं हे जास्तीत जास्त या सुविधा कशा लोकांकडे चांगल्या सुविधा देता येते यावर प्रयत्नशील असतात। तुम्ही बघितलं असेल प्रताप सरनाईक साहेबांनी जेव्हापासून काम घेतलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या डेपोमध्ये रोज वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून बघायला मिळतं की प्रत्येक डेपोला काही ना काही एसटी देण्याचं काम होत आहे। महाराष्ट्र धाराशिवमध्ये पर्वत 25-30 एसटी दिले आणि परवा तरी सोलापूरला आल्यानंतर या घरात आमदार साहेबांना सांगितलं होतं की 25 ते 30 बसेस आपल्याला मिळतील येणाऱ्या काही काळांना ते येतील सुद्धा। पण खऱ्या अर्थानं प्रशासनाची पण तेवढी व्यवस्था करणं आणि त्या चांगल्या पद्धतीनं चालवणं आणि प्रशासन आणि सर्वसामान्य माणूस यांच्यातला ताळमेळ कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण त्याच पद्धतीनं चांगलं वर्तन देणं या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या वातावरणात आपण करावं। या सरकारचा हा खूप चांगला उपक्रम आहे। राज्य सरकारने जी काही आरोग्य व्यवस्था असेल, पोलिसी व्यवस्था असेल, अशा ज्या काही महत्त्वाच्या व्यवस्था आहेत त्याच्यातली प्रामुख्याने महत्त्वाची व्यवस्था म्हणजे परिवहनची व्यवस्था, जी लोकांना सर्वसामान्य माणसाला महत्त्वाची असणारी व्यवस्था, त्याच्यासाठी आपण सगळेजण मनापासून काम करताय। आपले सर्व कर्मचारी बंधू असतील अधिकाऱ्यांचे पण अभिनंदन करतो। या प्रसंगी तुकाराम नाना मस्के, प्रकाश अवस्थी, बाळासाहेब मोरे, शरद काटे, ज्ञानेश्वर लामकाने, अनिताताई गवळी, शिवाजी काशीद, महावीर नळे, सोमनाथ पाटील, जक्का, नवनाथ लंबाटे, शशिकांत शिंदे यांच्यासह एसटी आगाराचे अधिकारी, चालक, वाहक, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर आगारास नवीन 10 बसेस मिळाल्यामुळे आता एसटीच्या ताफ्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।